अनेक गावांमध्ये लहानसे कोनाडे असतात। या कोनाड्यांमध्ये आवश्यक आणि तत्काळ लागणाऱ्या वस्तू जपून ठेवल्या जातात। मात्र नांदेडमधील एका गावात याच कोनाड्यामुळे एका 8 वर्षाच्या चिमुरड्याचा जीव गेला। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। घरातील कोनाड्यात जपून ठेवलेले सोनकिडे आणि काजवे काढण्यासाठी गेलेल्या एका 8 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झालाय। या कोनाड्यात हात घातला आणि तिथंच त्याचा काळ आला। या 8 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील माळझरा इथं घडली आहे। कार्तिक माधव खोकले हा 8 वर्षीय चिमुकला इयत्ता 2रीत शिकतो। रविवारी त्याच्या शाळेला सुट्टी असल्याने तो त्याच्या आई-बाबांसोबत शेतात गेला होता। शेतात फिरत असताना त्याला सोनकिडे आणि काजवे दिसले। या काजव्यांच्या आणि सोनकिड्यांचं आकर्षण वाटल्यानं त्यानं हे सर्व सोनकिडे आणि काजवे एकत्र केले आणि खेळण्यासाठी घरी आणून आगपेटीच्या रिकाम्या डब्यात ठेवले। ही पेटी त्यानं घरातील एका कोनाड्यात ठेवली। सोमवार 13 सप्टेंबर रोजी तो शाळेत गेला। शाळा संपल्यानंतर संध्याकाळी घरी आल्यावर त्यानं कोनाड्यात ठेवलेले सोनकिडे खेळण्यासाठी बाहेर काढण्याचा विचार केला। तो कोनाड्यात जवळ गेला आणि कोनाड्यात ठेवलेली आगपेटी काढण्यासाठी त्यानं हात घातला, पण त्याच वेळी या कोनाड्यात असलेल्या सापानं कार्तिकला दंश केला। कार्तिक जागेवर कोसळला। त्याचा आवाज ऐकून त्याचे पालक तिथं धावत आले आणि त्यांनी तत्काळ कार्तिकला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले, पण उपचार सुरू असताना आज सकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। ही घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात असलेल्या माजरा या गावी घडली।